आजही तो दिवस मला सूर्यप्रकाशा एवढा लख्ख आठवतोय. 8 वर्षांचे होते मी त्यावेळी. खरं तर बालपणीच्या बऱ्याचशा आठवणी ह्या आपल्याला आप्तजनांनी कौतुकाने सांगितलेल्या असतात. काही आठवणी ह्या अंधुक आठवतात तर काही आपल्याला आठवतही नसतात. पण काही अशा आठवणी असतात ज्या काळजात अगदी घट्ट रुतून बसतात, नकोशा वाटत असूनही. एखादा लाकडाचा ओंडका नदीत बुडवावा आणि त्याने पुन्हा पुन्हा वर तरंगत यावं, अगदी तसंच त्या आठवणी मनाच्या गहिऱ्या तळातून वर येत राहतात. जूनचा पहिला आठवडा असावा तो. गावाबाहेरच्या बस थांब्यावर मी, आई आणि रजू आत्या बसची वाट पाहत उभ्या होतो. अजूनही डोळ्यासमोर तो सारा प्रसंग तरळतोय, अगदी कालच घडून गेल्यासारखा. काळ्या कुठ्ठ मेघांनी आभाळ भरून आलेलं, कधीही पाऊसधारा कोसळतील असा भारलेला आसमंत, वातावरणात गारवा पसरलेला. मधू, आता शहाण्यासारखं वागायचं बरं का. आत्याकडं वेड्यासारखा हट्ट करायचा नाही. आईच्या डोळ्यात आकाशातल्या ढगांनी गर्दी केलेली. मी तिच्या डोळ्यात पाहत नुसती मान डोलावली. घरावर ओढवलेल्या बिकट परिस्थितीने मला अवेळी शहाणपण शिकवलं होतंच. खूप अभ्यास करायचा, पहिला नंबर सोडायचा नाही. आईच्या डोळ्यातून पाऊस कोसळू लागला. आई डोळ्यांच्या कडा पदराला पुसू लागल्यावर मग मलाही रडू आवरेना. अक्का, मधू आता तुमचीच मुलगी, सांभाळा तिला. वहिनी, काळजी सोड तू. जशी माझी वैशू तशी मला मधू, रजू आत्या आईची समजूत घालत म्हणाली. तसं रजू आत्या खरं तेच म्हणाली होती. तिनं माझ्यात आणि वैशूत कधी चुकूनही तुजाभाव केला नव्हता. चला लवकर बसून घ्या, एसटी सुटायची वेळ झाली, चला आटपा लवकर लवकर. कंडक्टरनं आरोळी ठोकली तशी मी आणि रजू आत्या लगबगीनं एसटीत चढलो. एसटी सुटली. बाहेर पाऊस कोसळू लागला होता. तो अगदी तसाच कोसळू लागला. खिडकीबाहेर हात हलवत उभ्या असलेल्या आईच्या आणि खिडकीतून मागे वळून पाहत तिचा निरोप घेणाऱ्या माझ्या, आमच्या दोघींच्याही डोळ्यातून अगदी धुवाधार. कारखान्यात मशीनवर काम करत असताना अपघात घडला आणि बाबांच्या पदरात कायमचं अपंगत्व आणि परावलंबी जीवन आलं. 2 चाकांच्या सायकलवरून सकाळी कारखान्यात कामावर गेलेले माझे बाबा दवाखान्यातून 4 चाकांच्या ॲम्ब्युलन्समधून घरी परतले आणि त्या दिवसापासून अनपेक्षितपणे आम्हा तिघांच्या आयुष्याचं चक्र विरुद्ध दिशेने फिरू लागलं. हसरे जे आहे त्यात समाधानी असलेले आमचे घरकुल काळ्या कुट्ट ढगांनी झाकोळल्या आभाळासारखं अंधारून आलं. बाबांच्या ह्या जीवघेण्या अपघातात दैवानं आईचं कपाळावरील कुंकू जरी शाबूत ठेवलं असलं तरी तिचं उभं आयुष्य मात्र खाटेवर खितपत पडलेल्या बाबांच्या आयुष्याशी पूर्णपणे जखडून टाकलं. दुर्दैव म्हणतात ते अजून काय वेगळं असतं का? आपल्या भावाचे आणि त्याच्या कुटुंबियांचे होणारे हाल, त्यांची खालावत जाणारी आर्थिक परिस्थिती पाहून मला सांभाळण्याची जबाबदारी रजू आत्यानं आपल्या शिरावर घेतली. रजू आत्यासोबत मी तिच्या सासरी आले. आत्याचे सासरचं घर म्हणजे एक भला मोठा वाडा होता. स्वातंत्र्यपूर्व काळात त्या वाड्यानं जहागीरदारीची गादी सांभाळली होती. आजही तो वाडा गतवैभवाच्या खुणा आपल्या अंगाखांद्यावर दिकामाखात बिरवत होता. देश स्वतंत्र झाल्यावर जहागीरदारी संस्थाने यांना पूर्वी इतकी किंमत उरली नसली तरी आत्याच्या सासरी जहागीरदारी सांभाळताना बक्षीस म्हणून मिळालेली जमीन मात्र अफाट होती आणि ती जमीन सांभाळण्याचं काम आत्यावर एकटीवर पडलं होतं. कारण 5 वर्षापूर्वी दुर्दैवानं आत्याचे पती शेखररावांचं अकस्मात निधन झालेलं. पतीच्या निधनानं खचून न जाता रजू आत्या वैशूसकट सगळ्या मालमत्तेचा व्यवस्थित सांभाळ करत होती. जहागीरदारांच्या संपत्तीची एकटी मालकी नसलेली माझी आत्या एक जहागीरदारीणच होती. पण जसं स्त्रीशिवाय घराला शोभा येत नाही हे जितकं खरं, तेवढंच पुरुष माणसांशिवाय असलेला जहागीरदारांचा तो वाडा कधीकधी अगदीच पोरका बापुडवाना भासत असे. ते काही असलं तरी मला आत्याचा वाडा खूप आवडला होता. हुंदडायला वाड्याच्या मागे पुढे प्रशस्त अंगण होतं. अंगणात बरीच फुलझाडे, फळझाडे होती. जुनाट वृक्ष होते.
त्या वास्तूची जागेची भव्यता पाहून माझ्या लहानया मनात आश्चर्याची लहर उठत असे. माझ्या पुढच्या शिक्षणासाठी आत्यानं माझं नाव तिच्या गावातल्या शाळेत घातलं. माझं पुढचं भवितव्य आता त्या वाड्याच्या छत्रछायेतच घडणार होतं, हे आता नियतीनं निश्चित केलेलं. शाळा सुरू झाली. मी शाळेत वाड्यात रमत चालले होते. शाळेतून घरी परतल्यावर वाड्यात अंगणात भान हरपून मी एकटीच खेळत असे. वैशू माझ्यासोबत कधीच खेळत नव्हती. लहानपणापासून ती माझ्यापासून अंतर राखून होती, माझी समवयस्क असूनही. खबडक खबडक घोडोबा, घोड्यावर बसले लाडोबा, लाडोबाचे लाड करतय कोण, आजी आजोबा मावशा दोन. ओटीवर ठेवलेल्या खेळण्यातल्या शिसवाच्या लाकडी घोड्यावर बसून मी जोरजोरानं गाणं म्हणत होते. अचानक माझ्या पाठीत जोरदार बुक्का बसला. मी कळवळले. बसलेल्या मारानं माझा हात माझ्या हुळहुळत्या पाठीवर गेला. मी रडण्यासाठी वासलाच होता तेवढ्यात लाड करायचे आत्याबाईने आणि कौतुक चाललंय मावशाबाईंचं. भामटी कुठली, चल उठ इथून, माझी वेणी खेचत समोर येत वैशू खेकसली. माझ्या डोळ्यातून भळभळ पाणी वाहू लागलं. नाटकी रडायची नाटकं करू नकोस आता, आणि जर माझ्या आईजवळ तू माझी चुगली केलीस ना तर याद राख, तुझी सगळी पुस्तकं उचलून नदीत फेकून देईन मी, समजलीस? वैशूच्या धमकीने मी प्रचंड घाबरून गेले. वैशूच्या मोठ्या करड्या रंगाच्या डोळ्यांची मला भयंकर भीती वाटू लागली. माझं वाड्यात राहायला येणं वैशूला अजिबात आवडलं नव्हतं, हे तिच्या वागण्यावरून माझ्या लक्षात येऊ लागलं होतं. पुढे पुढे तर तिने माझा अक्षरशः छळ मांडायला सुरुवात केली. आत्यासमोर मात्र ती अगदी साळसूतपणे वागे, पण आत्याच्या पाठी मात्र मला सळो की पळो करून सोडी. कधी कधी वाटे की आपल्याला होणारा त्रास आत्याला एकदाचा सांगून टाकावा, पण वैशूच्या भीतीने मला आत्याला सांगण्याची कधीच हिंमत झाली नाही. तसं पाहायला गेलं तर मी वैशूच्या घरी आश्रित होते. ती त्या घराची एकटी वारस होती. आत्याची जरी मी भाची असले तरी वैशू तिच्या पोटची पोर होती. वैशूने माझ्याविषयी काही खोटं नाट्य सांगून आत्याकरवी मला जर परत आईबाबांकडे पाठवलं तर कदाचित माझं शिक्षण बंद झालं असतं, माझ्या खाण्यापिण्याची आबाळ झाली असती, आत्याकडे मिळणाऱ्या साऱ्या सुखसोयींपासून मी वंचित झाले असते. अशा अनेक भीती माझ्या बालमनात पिंगा घालू लागत असत. तसाही मनुष्य स्वभावतः स्वार्थी, सुखलोलूप, ऐश्वर्यलोलूप असतो, हे मी आता माझ्यावरून ठामपणे सांगू शकते. आत्याकडे मिळणाऱ्या सुखसोयी मला त्या अजाणत्या वयातही गमवायच्या नव्हत्या. फिरून पुन्हा दरिद्री जीवनात मला जायचं नव्हतं. एकाच छपराखाली वैशू आणि मी वाढत होतो. जसं जसं वय वाढत होतं तसं तसं वैशू माझा अधिकच तिरस्कार करू लागली. माझ्या बाबतीत तिचा आक्रस्ताळेपणा जास्तच वाढू लागला. वैशूकडून पदोपदी होणारा जिव्हारी लागणारा अपमान पचवायची आताशा मी सवय करून घेऊ लागले होते. पण कधी कधी नेहमीच्या होणाऱ्या अवमानानं मन इतकं उद्विग्न होत असे की मनात येई, देवा रे, असं दरिद्री करण्यापेक्षा तू रोज चापकाचे फटके मारले असते तरी बरं झालं असतं. कधी कधी मन उचल खाई, आईला पत्र लिहून आत्याच्या घरी बोलावून घ्यावं आणि इथून सरळ आपल्या घरी परतावं. परंतु दारिद्र्यातून येणारी अगतिकता, लाचारी मनुष्याला मिंधेपणाचं मुकुट बहाल करते, आणि मिंधेपणाचा तो मुकुट डोक्यावर ठेवून मी वाड्यात सराईतपणे वावरायला शिकले होते. परिस्थितीनं एवढं शहाणपण नव्हे, कोडगेपण मला अजाणत्या वयात नक्कीच शिकवलं होतं. रजू आत्या जरी माझी आत्या होती, तिची माझ्यावर माया जरी होती, तरी वैशू मात्र माझ्याशी कधीच सलगी दाखवत नसे. नात्याने रक्त्याने मी तिची बहीण असून सुद्धा. जहागीरदारीचा रुबाब तोरा दाखवताना माझं त्या वाड्यात आश्रित असणं ती मला पदोपदी जाणवून देई. तिच्या धमन्यांमधून जहागीरदारांचं रक्त वाहत होतं. जहागीरदारी खालसा होऊन बरीच वर्ष लोटली असली तरी रुबाब तोच होता. सुंभ जळला तरी पीळ गेला नव्हता, हे वैशूच्या बाबतीत तंतोतंत खरं होतं. आत्याच्या घरी मदतनीस म्हणून काम करणाऱ्या पार्वती मावशींच्या दृष्टीस माझ्यावर होणारा अन्याय पडत असे, पण त्याही माझ्यासारख्या त्या वाड्यात आश्रित होत्या.
पिढ्यानपिढ्या मेंढेपणाचं ओझं उचलून वाड्यात चाकरी करत होत्या. त्यांची जीभ कापली गेली होती, तोंड शिवलं गेलं होतं मेंढेपणाच्या ओझ्याखाली दबून. तो दिवस आजही माझ्या लक्षात आहे. त्या दिवशी आमच्या दोघींच्याही वार्षिक परीक्षेचा निकाल लागला होता. मी 7वीत तर वैशू 9वीत होती. वैशू अभ्यासात यथातथाच होती. ती नेहमीच काठावर पास होत असे. मी वर्गात पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले. घरी आल्यावर अत्यानंदानं ही बातमी आत्याला कधी एकदा सांगते असं मला झालं होतं. आईबाबांना सुद्धा पत्र लिहून कळवायला हवं होतं, पण त्याआधी गुणपत्रक देवापुढं ठेवण्यासाठी म्हणून मी देवघरात गेले. देवापुढं गुणपत्रक ठेवतच होते, तेवढ्यात अचानक मागून येऊन वैशूनं माझ्या हातून गुणपत्रक खेचून घेतलं. पहिला नंबर आला का आमच्या नकटीचा? बघू बघू किती गुण मिळाले ते. गुणपत्रकावरून आपले डोळे गरागरा फिरवत ती म्हणू लागली. 1 नंबरचे बिनडोक आहेत शाळेतले सगळे शिक्षक. ह्या भामटीला पहिला नंबर देतात काय? ती तिरसटपणानं हसू लागली. देवाला दाखवते का हे गुणपत्रक? 1 मिनिट थांबा, ते देवाकडेच पोस्ट करते मी. माझ्याकडे पाहत चमत्कारिक हसत माझे गुणपत्रक ती पेटत्या समईपाशी नेऊ लागली. माझं गुणपत्रक जाळून टाकायला वैशू मागे पुढे पाहणार नाही ह्या भीतीनं मी जीव खाऊन तिचा विरोध करू लागले. देवघरातल्या आवाजानं पार्वती मावशी धावत आत आल्या. त्यासुद्धा वैशूला समजावू लागल्या. ए पार्वती, तू मला शिकवू नकोस. नोकर माणसानं आपल्या अवकातीत राहायचं, समजलीस का? वैशू पार्वती मावशींवर उखडली. नेमकं त्याच वेळेस आत्यानं घरात पाऊल टाकलं आणि वैशूचे हे शब्द तिच्या कानावर आदळायला काळ वेळ एकत्र आली. मागचा पुढचा कुठलाही विचार न करता आत्यानं 2 सणसणीत थपडा वैशूच्या कानशिलात लगावल्या. वैशूच्या बोलण्याची तिला विलक्षण चीड आली. मी आणि पार्वती मावशी तिथे आहोत ह्याचं भानसुद्धा आत्याला राहिलं नव्हतं. सगळ्यांसमोर घडलेल्या अनपेक्षित प्रसंगानं वैशू स्तंभित झाली. असं काही घडू शकेल अशी तिला जराही अपेक्षा नव्हती. तिच्या आसवांनी भरलेल्या डोळ्यात अंगार फुलला होता. त्या मोठ्या करड्या तपकिरी डोळ्यात माझ्याबद्दल, पार्वती मावशीबद्दल आणि आपल्या आईबद्दल विलक्षण द्वेष, तिरस्कार दाटून आलेला. मी भीतच तिच्याकडे नजर फिरवली. आम्हा दोघींच्या नजर एकमेकींवर पडली आणि जळत्या निखाऱ्यासारखी वैशूची नजर पाहून भीतीची विलक्षण शिरशिरी माझ्या अंगभर पसरली. वैशूपासून 4 हात पूर्वीपासून लांब राहणारी मी आता त्यापेक्षा अंतर दुपटीनं वाढवून तिच्यापासून लांब लांब पळू लागले. कालचक्राची पावले झपाझप उचलली जात होती. आम्ही दोघींनीही यौवनात पदार्पण केलं. वाढत्या वयाबरोबर वैशू आणि माझ्यातलं अंतर गुणाकारानं वाढत चाललं होतं. तिला मी डोळ्यासमोरही नकोशी झाले होते. आत्यापुढं तिचं काही एक चालत नव्हतं, नाहीतर तिनं माझी वाड्यातून कधीच हकालपट्टी केली असती. वैशूनं पदवीपर्यंतचं शिक्षण कसंबसं पूर्ण केलं. तिच्या अहंकारी आत्मकेंद्री स्वभावामुळं तिचं कुणाशी जास्त पटत नसे. तिच्या मित्रमैत्रिणींचा गोतावळाही तसा कमीच होता. वैशूनं घराबाहेर पडून 4 लोकात राहून व्यवहार शिकावा असं आत्याला मनापासून वाटत असे. तशी घरात पैशांची निकड कधीच नव्हती, पण बाहेरच्या जगात जाऊन तिनं तिची दुनियादारी शिकावी एवढीच आत्याची रास्त अपेक्षा होती. तिने वैशूला बाबा पुता करून एका कंपनीत कामाला जाण्यास भाग पाडलं. वैशू आपल्या कामात रमत चालली होती. माझा तिच्याशी तसा संबंध कमीच येत होता. आणि एके दिवशी भर दुपारी अचानक थकलेल्या घामेजलेल्या चेहऱ्यानं वैशू कामावरून घरी परतली. तिच्याकडं पाहताच माझ्या लक्षात आलं होतं की वैशूचं आज काहीतरी बिनसलंय, पण तिला काही विचारायचं धाडस मला होत नव्हतं. काय झालं वैशू, अशी भर दुपारी परत आलीस? आत्यानं काळजीनं विचारलं. तुला दारात आल्या आल्या नको त्या चौकशा करायची काय गरज आहे ग? सरळ उत्तर न देता वैशू आपल्या आईवरच भडकली. काय नुसतं पाणी घेऊन आलीस तू? डोंबल्यावरल्या पंख्याचा स्पीड वाढव आधी. तिच्यासाठी थंड पाण्याचा ग्लास घेऊन आलेल्या पार्वती मावशींवर सुद्धा ती विनाकारण उखडली. आत्या आणि मी एकमेकींकडे काळजीने पाहू लागलो.
तो हरामखोर नायर माझ्यावर वाकडी नजर ठेवतो काय? थोबाड फोडलं त्याचं सगळ्यांसमोर आणि लाथ मारली त्या दीडदमडीच्या नोकरीला. जहागीरदाराची मुलगी आहे मी, मला गरज नाही त्या फडतूस नोकरीची. हे बोलत असताना वैशूच्या चेहऱ्यावर चमत्कारिक तिरसट हसू पसरलं. वैशूच्या तोंडातली असभ्य भाषा आणि तिच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून आत्या मनोमन चरकली असावी हे माझ्या ध्यानात आलं. त्या दिवसापासून वैशू नोकरी न करता घरीच राहू लागली. काही दिवसांनी तिची कंपनीतली सहकारी मैत्रीण रचना मला रस्त्यात भेटली. कुतूहलानं मी तिला कंपनीत वैशूसोबत काय घडलं म्हणून विचारलं असता तिनं जे काही सांगितलं ते ऐकून मला पुढे काय बोलावं ते सुचलंच नाही. मधू, अगं वैशूचं वागणं खूपच हेकटपणाचं होत चाललंय हल्ली. वडिलांच्या वयाच्या एका सज्जन माणसावर बिनबोभाट आरोप केलाय तिनं. नसत्या गैरसमजातून नायर सरांची सारी इज्जत प्रतिष्ठा क्षणात मातीमोल केली वैशूनं, रचना भाऊक होत म्हणाली. वैशूच्या आक्रस्ताळी आणि अहंकारी स्वभावाची मला पहिल्यापासून ओळख होती. तिच्या ताळतंत्र नसलेल्या क्षोभाला मी नेहमीच बळी पडत असल्यानं कंपनीत काय घडलं असावं याची मला थोडक्यात कल्पना आली. काळ पुढे सरकत होता. रजू आत्यानं आता मध्यस्थांमार्फत वैशूसाठी स्थळ शोधण्यास सुरुवात केली. वाड्यात बघण्याचे कार्यक्रम आखले जाऊ लागले. बघण्याच्या कार्यक्रमानंतर कधी वैशू समोरच्या मुलाला नकार देई तर कधी मुलाकडून तिला नकार मिळे. वैशूला मिळणाऱ्या सततच्या नकारानं रजू आत्या चिंतित झाली होती. त्याच दरम्यान मध्यस्थांनी मुंबईचं एक स्थळ वैशूसाठी सुचवलं. मुलगा आणि मुलीनं एकमेकांचे फोटो पाहिल्यावर घरच्यांनी पुढचा कार्यक्रम ठरवला. वैशू ह्या स्थळाबाबत खूप उत्साहित होती. जेव्हा कधी वाड्यात वैशूला बघण्याचा कार्यक्रम असे तेव्हा मी शक्यतो तिथे उपस्थित राहत नसे. आत्यानं थांबण्याचा कितीही आग्रह केला तरीही. मी जर तिथे उपस्थित राहिले आणि जर नेमका त्या स्थळाकडून वैशूला नकार मिळाला तर त्याचा सगळा रोष माझ्यावर निघू नये म्हणून एवढी काळजी मी घेत असे. पण ह्या वेळेस थोडासा घोळ झाला. मुंबईचे पाहुणे मंडळी नियोजित वेळेच्या आधीच वाड्यात आली. नेमके त्याच वेळी मी घराच्या आवारात फुलझाडांना पाणी घालत होते. माझी पंचाईत झाली. मला वाड्यातून बाहेर पडता आलं नाही. मला त्यांना सामोरं जावं लागलं. आत्यानं माझीही ओळख मुंबईच्या पाहुण्यांना करून दिली. जितका वेळ ती पाहुणी मंडळी घरात होती तितका वेळ मी त्यांच्यासमोर जाण्याचं टाळलं. वैशूला मुलगा पसंत पडला. तिनं तसं आत्याला बोलून सुद्धा दाखवलं. 2 दिवसात कळवतो असं सांगून गेलेले मुंबईचे पाहुणे बरेच दिवस झाले तरी काहीच निरोप धाडीत नव्हते. शेवटी आत्यानं मध्यस्थांकडे चौकशी केली तर त्यांनी दिलेल्या उत्तराने आत्याचा चेहरा झरकन उतरला. त्यांनी जे कळवलं ते ऐकून मलाही धक्का बसला. वैशूला पाहायला आलेल्या मुलानं वैशूला पसंत न करता मलाच पसंत केलेलं. जी मुलगी मुलाला आवडलीये त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांना हे नातं पुढे जोडायचं असेल तर मुलाकडची मंडळी पुढचं बोलणी करण्यास तयार आहेत असा त्यांचा निरोप होता. आणि हे सगळं मध्यस्थांनी आम्हा तिघींसमोरच सांगितलं. मला तर आश्चर्याच्या धक्क्यासोबत आता पुढे घरात काय घडेल याचीच जास्त भीती वाटू लागली. मी भित्र्या सशागत वैशूकडे पाहिलं तर ती आपली शांत बसलेली. तिची नजर थंड होती, अगदी भावनाहीन. मी हुश्श केलं. मला जरा सुटल्यासारखं वाटलं. मध्यस्थांनी निरोप घेतला आणि त्यांच्या पाठी पिसाळलेल्या वाघिणीसारखी वैशू माझ्यावर चाल करून आली. नटवी, काय चेटूक करतेस ग सगळ्यांवर? काय आहे तुझ्या या थोबाडात जे सगळे भाळतात तुझ्यावर? माझ्या आयुष्याचं मातेरं करायला आलीस ना तू इथं वाड्यात? चेहऱ्यावर पाण्याचे सपासप सपकारे मारावेत आणि मग आपला श्वास कोंडला जावा तशी माझी अवस्था वैशूच्या शाब्दिक हल्ल्यानं झाली. तिच्या ह्या टोकदार शाब्दिक बाणांनी मी अक्षरशः घायाळ झाले. तरीही मी शांत बसले. वैशूचा टिपेला पोहोचलेला आवाज ऐकून दाराबाहेर गेलेली आत्या धावत पळत आत आली. वैशू, अगं मधूचा काय दोष त्यात? दोष असेल तर तो आपल्या दैवाचा आहे. गेल्या जन्मी खंडीभर पापं केली होती ना मी. देव त्याची शिक्षा देतोय ग आपल्याला. आत्या अक्षरशः घायकुतीला आली. ते काही सांगू नकोस मला तू. लहानपणापासूनची हिची सगळी सोंगढोंग माहीत आहेत मला.
तू डोक्यावर बसून घेतलंय ना हिला. एक दिवस स्वतःच्या मुलीच्या आयुष्याची राख रांगोळी करेल नाही तेव्हा समजेल तुला. मी तोंड शिवून गप्प बसले होते. काही बोलून फायदा तर होणार नव्हता, पण वाईटपणा मात्र पदरात आला असता. मी वैशूला कसं समजावू हेच मला कळत नव्हतं. इतकी जर तिला समज असती तर इथपर्यंत परिस्थिती आलीच असती कशाला. लहानपणापासून तिच्याशी प्रेमानं वागण्याचा वेडा प्रयत्न केला होता, पण वैशूनं मुळी मला झिडकारून टाकलं होतं. मग रागानं दुःखानं मी तो प्रयत्नच सोडून दिला. आम्हा दोघींनाही शांत बसलेलं पाहून ती अधिकच संतापली. हो, आता कशाला बोलशील तू? सगळीकडून चांगुलपणा पाहिजे असतो ना तुला. नटवी कुत्री मेली, चालती हो इथून. तिच्या जीवाचा नुसता तडफडाट होत होता. तुम्ही दोघी माझ्या खऱ्या दुश्मन आहात. कधी कधी वाटतं हे घर सोडून निघून जावं कुठंतरी, नाहीतर मरण तरी पत्करावं. तिचा थैथयाट थांबेच ना. आवर स्वतःला वैशू, पुरे झाला हा तमाशा. आत्याच्या डोळ्यातली भीती माझ्या नजरेनं टिपली. पण वैशू खूपच चेकाळली होती. ती काही ऐकायलाच तयार नव्हती. माझ्या अंगावर धावून यायला तिनं पुढे पाऊल टाकलं, पण अचानक ती मटकन खाली बसली. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. तिची ही अवस्था मला पाहावली जात नव्हती. धाडस करून मी तिच्याजवळ जाण्यासाठी उठले. तेवढ्यात आत्यानं माझा हात धरून मला पुढे जाण्यास रोखलं. त्या रात्री माझा डोळ्याला डोळा लागला नाही. आत्या, माझं इथे राहणं आता ठीक नाही. वैशू मला तिची जन्माची दावेदारीन समजते ग. मी माझी राहण्याची दुसरीकडे सोय करते. औंढा गिळत दुसऱ्या दिवशी मी आत्याला म्हणाले. मी असं भावना वेगात येऊन म्हटलं खरं, पण तसं पाहायला गेलं तर रजू आत्याशिवाय मला तरी दुसरं कोण होतं? माझा 10वीचा निकाल लागला आणि बाबा गेले. 2 वर्षापूर्वी अचानक दम्यानं आई गेली. मला रक्ताची अशी आता फक्त रजू आत्याच उरली होती. मधू, अगं तुझा भक्कम आधार वाटतो बघ मला. अशी अर्धवट साथ सोडून जाऊ नकोस, आत्यानं पाणवलेल्या डोळ्याने म्हटलं. खरं तर आत्याचा विश्वास मोडायला मन तयार नव्हतं, पण घरातलं वातावरण इतकं गढूळलं होतं की ते निवळणं आता अशक्य वाटत होतं. ह्या घडल्या प्रसंगानंतर मात्र वैशू अचानक शांत शांत राहू लागली. स्वतःला तिनं एकटेपणाच्या कोशात विणून घेतलं. त्यानंतर तिनं कुठल्याही स्थळाला दारापर्यंत सुद्धा येऊ दिलं नाही. लग्नाचा विचार करणंच तिनं सोडून दिलं. तिचं बदलत जाणारं वागणं पाहून मला काही उलगडा होत नव्हता. अचानक कधीतरी ती माझ्याशी प्रेमानं बोलू लागे. मला तर तिच्या वागण्याचं आश्चर्यच वाटू लागलं होतं. एके दिवशी तर मला ती नदीकिनारी सोबतीनं फिरायला जायचा आग्रह करू लागली. मला तर तिच्या ह्या आग्रहावर विश्वासच बसेना. मग तिचा आग्रह न मोडता मी शांतपणे तिच्यासोबत निघाले. तिच्यासोबत निघाले तर खरे, पण माझ्या मनावर अनामिक दडपण आलेलं. सरत्या चैत्रातली ती एक मलूल संध्याकाळ होती. सूर्य रेंगाळत पश्चिमेला निघालेला. वातावरणात उदासीनता भरून राहिलेली. झाडांच्या सावल्या उगीचच लांबट झाल्यासारख्या भासत होत्या. आम्ही नदीच्या डोहाजवळ आलो. बालपणापासून आम्ही दोघी एकाच घरात, एकाच मायेच्या छत्राखाली एकत्र वाढल्या होतो, पण मायेचे असे बंध दोघीत कधी निर्माणच झालेच नाहीत. एकमेकींमध्ये चुकूनही प्रेमानं सुखसंवाद असा कधी घडलाच नव्हता. शांत का आहेस वैशू? आज मौनव्रत आहे का तुझं? शांततेचा भंग करत मी वैशूला म्हटल्याबरोबर अचानक ती माझ्यावर पिसाळली. काय करायला हवं मग? नाचावं की उड्या मारायला हव्यात आनंदाने? तसं नाही ग, मला तिचं हे उत्तर अपेक्षित नव्हतं. तुला खूप आनंद होत असेल ना माझं आयुष्य सरळ मार्गाला लागलेलं नाही म्हणून? तिच्या ह्या प्रश्नावर मात्र मी गप्प बसले नाही. असं का म्हणतेस वैशू? माझ्याशी गोड बोलून तू इथं भांडण करायला घेऊन आली आहेस का तुझ्या सोबतीला? हो, तसंच समज. घरी आत्याबाई धावत भाचीची पाठराखण करायला येतात ना म्हणून. तिच्या मनात आत्या आणि माझ्या नात्याबद्दल किती टोकाची द्वेष भावना होती ते मला कळत होतं. तुम्ही दोघींनी माझ्या आयुष्याची पुरती वाट लावली आहे. तुम्ही दोघी खूप वाईट आहेत. वेडेवाकडे हातवारे करत वैशू मला आपल्याच आईला बोल लावू लागली.
वैशू, अगं असं नको बोलू ग, हे डोक्यात कसलं खूळ भरलंय ग तुझ्या. मी तिचा हात धरत म्हटल्याबरोबर माझा हात झिडकारत मनात येईल ते ती बोलू लागली. तिचा स्वतःवरचा ताबा सुटला. ती बेभान झाली. तावातावानं वेडेवाकडे हातवारे करत माझ्याशी भांडू लागली आणि काही कळायच्या आत अचानक, वैशू, मी जोरानं किंचाळत खाली कोसळले. पुढे काय घडलं ते मला आठवतच नव्हतं. जेव्हा मला जाग आली तेव्हा मी आतल्या खोलीत गादीवर होते. कोणीतरी माझ्या नाकाला कांदा धरलेला. मी हळूहळू डोळे उघडले. रडण्याचा, आक्रोशाचा स्पष्ट आवाज माझ्या कानावर येऊ लागला. मी पार्वती मावशीच्या आधाराने ओसरीत आले. घरात माणसांची गर्दी जमलेली. समोर ठेवलेला वैशूचा अचेतन देह पाहून मला काल काय घडलं असावं त्याची कल्पना आली. जे अघटित घडलं होतं त्याचा मला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. माझ्या हातापायांना कंप सुटलेला. मी थरथरत्या अंगानं आत्याजवळ गेले. मला पाहून तिनं हंबरडा फोडला. एकमेकींना मिठी मारून कितीतरी वेळ आम्ही दोघी रडत राहिलो. ज्या डोळ्यात मी नेहमीच तिरसटपणाचे, अहंकाराचे तसेच चमत्कारिक भाव पाहिले होते, ज्या डोळ्यांची मला नेहमीच दहशत वाटत असे, ते मोठे करड्या रंगाचे डोळे आज कायमचे शांत झोपले होते. मला वैशूच्या शांत अचेतन देहाकडे पाहवत नव्हतं. नदीच्या डोहाशेजारून चालताना अचानक निसरड्या जागेवर पाय घसरल्यामुळं तोल जाऊन वैशू नदीच्या डोहात कोसळली आणि ते पाहून धक्का बसल्यानं मला चक्कर आली. बस, यापुढे काय घडलं ते मला काहीच आठवत नाही. मी पोलिसांना जबाब लिहून दिला. तुमचा कुणावर संशय? पोलिसांनी आत्याला विचारलं. पोलिसांच्या ह्या प्रश्नावर मगासपासून माझ्यावर रोखून असलेली आत्याची नजर अधिकच धारदार झाली. त्या नजरेनं मी व्यथित झाले. आत्याला माझा संशय येतोय का बरं? मला खरंच गरगरल्यासारखं झालं. कधी नव्हे ते आत्याची आणि तिच्या तीक्ष्ण नजरेची विलक्षण भीती मला वाटू लागली. आत्यानं पोलिसांना मानेनेच नकार दिला. वैशू गेली त्या दिवसापासून आत्याने घरात मौनव्रत धारण केलं होतं. वैशूच्या विरहात ती रात्रंदिवस झुरू लागली. मी तिच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न करत असे, पण सांत्वनाचे शब्द किती पोकळ असतात ते मला आत्याच्या आभाळा एवढ्या दुःखाकडे पाहून जाणवू लागे. घरातलं सुतक संपलं. वैशूचं दिवस कार्य यांत्रिकपणे पार पडले. त्याच संध्याकाळी घरामागच्या पारावर पिंपळाच्या बुंध्याला टेकून डोळे मिटून आत्या बसली होती, श्रांत, क्लांत. एखाद्या प्रवासाला निघालेल्या पांथस्ताने थकल्या तनमनाने घडीभर बसून विसावा घ्यावा, अगदी तशीच. ओघळलेल्या सुकलेल्या अश्रूंच्या रेषा तिच्या खोल गेलेल्या गालांवर स्पष्ट उठून दिसत होत्या. मी धडधडत्या उरानं जवळ जाऊन तिच्या खांद्याला हलके स्पर्श केला आणि तिच्या बंद पापण्या नाडून अश्रुधारा बरसू लागल्या. मधू, खोटं सांगितलंस ना तू पोलिसांना? अचानक डोळे उघडून तिने असं म्हटल्याबरोबर मी चरकले. माझ्या हृदयातल्या ठोक्यांची गती वाढली. आत्याच्या आवाजाला विलक्षण धार आलेली. तिची चर्या एकदम बदलली. तिच्या नजरेतल्या संशयाचे भाले मला टोचू लागले. आत्या, जे घडलं, जे सत्य आहे तेच सांगितलं मी सगळ्यांना, मी कापऱ्या आवाजात म्हणाले. ज्याची आयुष्यभर भीती बाळगली होती तेच घडलं, आत्या हुंदके देऊ लागली. हा अपघात होता की आत्महत्या? मधू, मला खरं सांग. कसली भीती? काय म्हणते तू आत्या? वैशूनं आत्महत्या केली नाही. जे घडलं तो एक अपघातच होता. खरं घडलं तेच सांगते मी तुला. माझ्यावर विश्वास ठेव ग. आणि एक सांग, वैशू आत्महत्या का आणि कशासाठी करेल? मी आत्याला समजावताना काकुळतीला आले. अनुवांशिक वेडाची लहर, असं म्हणत आत्या शून्यात पाहू लागली. म्हणजे? तिचं असं कोड्यात बोलणं मला काही उमगत नव्हतं. शाप आहे, शाप. निसर्गाचा शाप आहे या जहागीरदाराच्या घराण्याला. हंबरडा फोडत आत्या कपाळ बडवू लागली. माणसाचे मनोविकार एवढे प्रबळ असू शकतात का ग, की ते माणसाचं शहाणपण, त्याची विवेकबुद्धी यावर ताबा मिळवू लागतात? आत्या रडत रडत म्हणू लागली. तिच्या ह्या प्रश्नावर काय उत्तर द्यावं हे मला सुचेना. मी तिचे माझ्या परीनं सांत्वन करू लागले.
आत्याच्या आयुष्यात एखादे दाहक दुःख लपलेलं असावं हे हळूहळू माझ्या ध्यानात येऊ लागलं. तिनं सांगितलेली कहाणी माझ्या डोळ्यासमोर चित्रपटासारखी सरकू लागली. कल्पनेनेही हा चित्रपट पाहताना माझ्या अंगावर काटा उभा राहू लागला. एखाद्या नयनरम्य बागेत फुलांचे ताटवे असलेल्या जमिनीखाली विनाशक असा धगधगता ज्वालामुखी असावा, अगदी तसंच आत्याचं आयुष्य होतं. वयात पदार्पण केल्या केल्या आत्याला स्थळं येऊ लागली होती. घरची परिस्थिती तशी बेताचीच. मीठ आहे तर पीठ नाही, पीठ आहे तर मीठ नाही अशी. अशातच कुणीतरी जहागीरदारांच्या एकुलत्या एका मुलाचं स्थळ आत्यासाठी सुचवलं. जहागीरदारांच्या घराला आत्या सून म्हणून पसंत पडली. गरिबा घरची रजनी जहागीरदारीण होणार म्हणून सगळं घर आनंदून गेलं. देश स्वतंत्र झाल्यावर जहागीरदारीला पूर्वीसारखी किंमत उरली नसली तरी एका निर्धन आईबापाची लेक एका गर्भश्रीमंत घराण्याची अधिष्ठात्री देवता बनणार हे सगळं स्वप्नवत नव्हतं का? भाग्य भाग्य म्हणतात ते हेच, नाहीतर दुसरं काही निराळं असतं का? सगळं घर आनंदाच्या लहरींवर झुलत होतं आणि अचानक आजीच्या कानावर कुठून तरी उडत उडत आलं की जहागीरदारांच्या घराला अनुवंशिक वेड्याचा वारसा आहे. आजीच्या मनाला हुरहुर लागली, पण मनात असूनही ती आत्याचं लग्न मोडू शकली नाही. आपली लेक आता श्रीमंता घरची सून होणार ह्या कल्पनेनेच आनंदाच्या शिखरावर उभ्या असलेल्या संपूर्ण घराला ही बातमी देऊन त्यांच्या आनंदाचा कडेलोट तिनं टाळलं. पण आपण केवढ्या मोठ्या ज्वालामुखीच्या तोंडावर आपल्या मुलीचं आयुष्य उभं करत आहोत हे दरिद्री जीवनाने पोळलेल्या आजीने लक्षात घेतलंच नाही. आत्या आणि शेखररावांचं लग्न झालं. आत्याचे सासरे हयात नव्हते. शेखरराव लहान असतानाच ते स्वर्गवासी झालेले. नर्मदाबाई आत्याच्या सासूबाई. आत्या आणि नर्मदाबाई ह्या दोघी सासू सुनेची जीवन कहाणी एकमेकींना समांतर अशीच होती. नर्मदाबाई सुद्धा एका गरीब घरातून जहागीरदारांच्या वाड्यात लक्ष्मी बनून आल्या होत्या. त्यांना लग्नाआधी जहागीरदारांच्या घराण्याला असणारा अनुवंशिक वेडाचा वारसा माहीत होता. सारं काही माहीत असूनही वेड्याचा वारसा असलेल्या जहागीरदाराच्या घराण्याची सून होण्याचं शिवधनुष्य त्यांनी पेलण्याचं ठरवलं. गजाननराव हे आत्याचे सासरे. त्यांना गाव सारं खुळा म्हणून ओळखत असे. नर्मदाबाईंनी खुळ्या नवऱ्यासोबत संसारात ओढण्यास सुरुवात केली. नर्मदाबाई जरी खुळ्या नवऱ्यासोबत संसार करत असल्या तरी त्यांचं नैसर्गिक अंगभूत शहाणपण जहागीरदारांच्या घरची लक्ष्मी झाल्यावर अजूनच जोमानं वाढू लागलं. मुळात बाई करारी वृत्तीच्या होत्या. जहागीरदारांच्या सगळ्या मालमत्तेचे व्यवहार आपल्या हाती घेत त्यांनी आपल्या खुळ्या नवऱ्याला दुनियेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आपल्या खुळचट नवऱ्याला संसार सुख, स्त्री सुख काय असतं ते त्यांनी नेटाने शिकवलं. त्यांना संसारात रमवून घेत आपल्या पोटी शेखररावांना जन्माला घालून जहागीरदारांच्या घराण्याला वारसही दिला. पतीच्या वेडगळपणाला आपल्या मायेच्या प्रेमाच्या बंधनात बांधण्यात त्या काही प्रमाणात यशस्वीही झाल्या. गजाननराव जरी संसारात रमू लागले असले तरी मध्येच येणाऱ्या वेडाच्या लहरींवर स्वार होत कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून जात आणि काही महिन्यांनी मानसिक स्थिती ठीक झाल्यावर पुन्हा ते घरी परतत असत. एकदा असेच कोणीतरी त्यांच्या खुळ्या डोक्यात उत्तर भारतातल्या हरिद्वारच्या गंगा किनारी कुणीतरी संन्यासी जमिनीत दडलेला सोन्याचा खजिना शोधण्याची मंत्रविद्या शिकवतो असं खूळ घातलं. झालं, आता कुबेरापेक्षाही आपण धनवान होऊ ह्या वेड्यानं गजाननरावांना झपाटलं. घर सोडून ते उत्तर भारतात संन्यासी होऊन भटकू लागले. खुळ्या डोक्यात तंत्र मंत्र, जादूटोना, ज्योतिष, बुवा, बैरागी यांच्यावर अंधश्रद्धा वाढू लागली. नर्मदाबाईंनी त्यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण रोज मरे त्याला कोण रडे असं मानून त्या नेहमीप्रमाणे त्यांची वाट चालू लागल्या. अचानक एके दिवशी भगवी वस्त्र परिधान केलेला, अंगाला भस्म फासलेला बैरागी वाड्याच्या दारात आला. तो बैरागी दुसरा तिसरा कोणीही नसून खुद्द गजाननराव होते. दारात आलेला बैरागी आपला पती आहे ह्यावर विश्वास ठेवणं नर्मदाबाईंना जड जाऊ लागलं.
पहिल्यांदा तर त्यांनी गजाननरावांना ओळखलंच नाही. घरात येताच त्यांनी बैराग्याचा वेश जरी उतरवला असला तरी आपल्या खुळ्या डोक्यावर परिधान केलेल्या अंधश्रद्धेचा मुकुट मात्र त्यांना उतरवता आला नाही. आपल्या जमिनीत जागोजागी खड्डे खणून ठेवत ते गुप्तधनाचा शोध घेऊ लागले. यावेळेस नर्मदाबाईंना आपल्या पतीच्या वेडाचाराला आळा घालता आला नाही. जमिनीतलं धन हाती न लागल्यानं नैराश्याच्या भरात वेडाच्या लहरीमध्ये "थांब कुबेरा, आता तुझ्यावरच मी स्वारी करतो" असं म्हणत शेतातल्या पाण्याने भरलेल्या विऱ्यात त्यांनी उडी मारली. वेडाच्या लहरीवर स्वार होत त्यांनी आपलं जीवन संपवलं. नर्मदाबाईंसाठी हा मोठा धक्का होता. ह्या अनुवंशिक वेडाचा परिणाम आपल्या एकुलत्या एका मुलावर होऊ नये म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. आपल्या शहरातल्या भावाकडं त्यांनी शेखररावांना पाठवलं आणि शेतातला तो विरा कायमचा बुजवून टाकला आणि त्यावर खजुरीची झाडं लावली. तिथं घडलेल्या त्या दुर्दैवी घटनेच्या सगळ्या स्मृती कायमच्या मिटल्या जाव्यात म्हणून. काळ भरभर पुढे निघालेला. लग्नाच्या वयाच्या शेखररावांसाठी मुलगी शोधण्याचं काम नर्मदाबाईंनी हाती घेतलं. गर्भश्रीमंत घराणं असूनही शेखररावांना लग्नासाठी मुलगी देण्यास कुठलाही बाप तयार होईना. अनुवंशिक वेडाचा वारसा असलेल्या जहागीरदाराच्या घरात आपली मुलगी देऊन तिच्या आयुष्याची राखरांगोळी करून घेण्यास कुठल्याही बापाला धाडस होईना. शेवटी आत्याचा विवाह शेखररावांसोबत झाला. हा म्हणता माझी आत्या जहागीरदारांच्या घराची सून झाली. शेखरराव शांत सौम्य स्वभावाचे होते, पण निसर्गानं वेडाचा वारसा त्यांनाही बहाल केला होता. त्यांनाही कधीतरी मध्येच वेडाचा झटका येई. त्याच दरम्यान वैशूचा जन्म झाला. तिच्या जन्मानं जहागीरदारांच्या घराला लक्ष्मी मिळाली. वर्ष पुढे पुढे सरू लागली. एके दिवशी गावात आलेल्या एका मांत्रिकानं शेखररावांच्या डोक्यात तुमच्या घरात पोर्तुगीजकालीन खजिना दडलेला असल्याचं भरवलं. पोर्तुगीजांच्या भीतीनं जुन्या काळी लोकांनी सोन्याच्या नाण्यांनी भरलेले हंडे जमिनीत पुरले आहेत असं मांत्रिकाने सांगितल्यावर शेखररावांना रोज रात्री झोपेत अफाट संपत्तीची स्वप्न पडू लागली. दुसऱ्या दिवसांपासून शेतातल्या जमिनीत खड्डे खणले जाऊ लागले. ज्या दिवशी खजुरीच्या झाडांची कत्तल होऊ लागली आणि तिथं खड्डे खणले जाऊ लागले त्या दिवसापासून नर्मदाबाईंनी खाट धरली. बापाच्या वेडाचा वारसा चालवणाऱ्या मुलाच्या वेडाचाराला बंधन घालण्यात त्या असमर्थ ठरू लागल्या. अनामिक भीतीनं नर्मदाबाईंचं चित्त थरारून उठलं. त्यांनी शेखररावांना खजुरीच्या झाडांखाली खोदण्यास मज्जाव केला, पण शेखररावांनी त्यांचं काही एक ऐकलं नाही. कधी काळी बुजवलेल्या विऱ्याच्या जागी खणताना शेखररावांना सोन्याचा खजिना तर सापडला नाही, पण अमृतासारख्या पाण्याचा गोड झरा मात्र तिथे लागला. त्यांनी बुजवलेल्या विऱ्याच्या जागी विहीर खांदून घेतली. त्यानंतर मात्र आत्तापर्यंत लपवून ठेवलेला आपला सगळा भूतकाळ नर्मदाबाईंनी आपल्या सुनेला म्हणजे आत्याला जवळ बोलावून ऐकवला. सासूच्या तोंडून सगळी कहाणी ऐकून आत्याला जबरदस्त धक्का बसला. तिनं आपल्या परीनं शेखररावांच्या मधूनच सुफाळणाऱ्या वेडाचाराला ताब्यात ठेवण्याचे खूप प्रयत्न केले, पण दुर्दैवानं तिचे प्रयत्न तोकडे पडले आणि जे घडायची भीती होती ती खरी ठरली. अफाट संपत्तीची स्वप्न पाहणाऱ्या आणि ती संपत्ती प्राप्त करण्याची दैवी प्रयत्न करणाऱ्या शेखररावांनी ते धन हाती न लागल्यानं वेडाच्या लहरीत शेतातल्या कधी काळी बुजवलेल्या विऱ्याच्या जागी स्वतः बांधलेल्या विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आणि अनुवांशिक वेडाच्या वारशासोबत आपल्या वडिलांच्या दुर्दैवी मृत्यूचा वारसाही अगदी त्याच समान पद्धतीनं मुलानं पुढं चालवला. यापेक्षा अजून मोठं दुर्भाग्य काय असू शकतं? आता जहागीरदारांचा वाडा पोरका झाला होता, कुणीही पुरुष माणूस उरला नसल्यानं. लहानपणी वैशूला फिट येत असत. आत्यानं त्याचा संबंध जहागीरदारांच्या घराण्याला असणाऱ्या अनुवंशिक वेडाशी लावायला सुरुवात केली. आत्यानं तिला चांगले दवाखाने केले. पुढे औषधोपचारानं वैशूला फिट येणं कमी झालं. तरीही निसर्गावर आत्याचा विश्वास नव्हता, म्हणून बिचारी आत्ताही वैशूच्या अशा अनैसर्गिक मृत्यूचा संबंध जहागीरदारांच्या अनुवंशिक वेडाच्या वारशासोबत जोडत होती.
मनुष्याला जेव्हा आपला मृत्यू जवळचा वाटू लागतो ना मधू, तेव्हा त्याच्या जवळच्या माणसांनी आपल्या मायेने त्याला मागे ओढायला हवं. मी कमी पडले ग वैशूच्या वडिलांना माया करण्यात. शेवटी मृत्यूला त्यांनी जवळ केलं आणि आता वैशू अशी अवचित साथ सोडून गेली बघ. माझं नशीबच फुटकं. आत्याला हुंदका आवरेना. दैवगती पुढे कुणाचं काय चालणार आत्या, मी आत्याचं सांत्वन करत म्हणाले. दिवसभराभर उलटत होते. वैशूच्या विरहानं आत्या दुःखी कष्टी गलितगात्र झाली होती. शेवटी वर्ष दीड वर्षाच्या आत झुऱ्या रोगानं ती सुद्धा हे जग सोडून गेली. पण मरण्याआधी जहागीरदारांची सारी संपत्ती माझ्या नावे करून गेली. जहागीरदारांच्या संपत्तीतला काही वाटा मी आत्याला दान करायला लावला. वैशूच्या स्मरणार्थ, माझ्या मनाच्या समाधानासाठी, वैशूच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून. तर आज मी जहागीरदारांच्या अफाट संपत्तीची एकटी मालकीण आहे यावर मला स्वतःला विश्वासच बसत नाहीये. हे सारं खरं आहे की खोटं? सारं कसं स्वप्नवत घडलंय? जहागीरदारांच्या संपत्तीची एकटी वारस असलेल्या वैशूचं हे असं अकस्मात मृत्युमुखी पडणं, जहागीरदारांच्या संपूर्ण संपत्तीची एका दरिद्री घरातली मुलगी मालकीण होणं किती आश्चर्यजनक आहे, नाही का बरं? आता गावात नेहमीच अफवा उठत असतात, त्या अशा की जहागीरदारांची मालमत्ता माझ्या एकटीच्या नावे व्हावी म्हणून त्यांच्या संपत्तीची एकुलती एक वारस असलेल्या वैशूला नदीच्या डोहात ढकलून मी तिचा काटा कायमचा दूर केला. पण ते खरं नाही. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, असं समजून मी त्या अफवा कानावर घेतही नाही. मला त्या अफवांनी काडीचाही फरक पडत नाही आणि तुम्ही सुद्धा अजिबात विश्वास ठेवू नका त्या अफवांवर. मला वैशूचा जीव घेणं कधीच शक्य झालं नसतं. माझ्या गहिऱ्या मनतळात वैशूचा प्रतिशोध घेण्याची भावना अगदी बालपणापासून कितीही उफाळत असली तरीही. पण आजकाल माझी रात्रीची झोप पूर्ण उडाली. रोज मध्यरात्री मी स्वप्नातून दचकून उठते, मग धडधडत्या छातीनं घामेजलेल्या अंगानं रात्रभर जागीच राहते. कारण रोज रात्री नित्यनियमानं एकच स्वप्न पडतंय मला. तावातावानं माझ्याशी नदीच्या डोहा किनारी भांडणारी वैशू. भांडता भांडता अचानक निसरड्या काठावरून पाय घसरून डोहात पडणारी वैशू. जीवाच्या आकांतानं मदतीसाठी मधू म्हणून मला हाक मारणारी केविलवाणी वैशू. आणि तिला बुडताना मृत्यूच्या दारात पाहून मदत करता येत असूनही तिला वाचवण्याचा कुठलाही प्रयत्न न करता तिच्याकडे प्रतिशोधाच्या भावनेने पाहणाऱ्या, तिच्या मृत्यूचं तांडव पाहत चेहऱ्यावर सुडाचं हसू खेळवणाऱ्या माझ्याकडे अतिशय दुःखाने तिरस्काराने पाहणारी, मोठ्या करड्या, मला कायमच दहशत घालणाऱ्या डोळ्यांची, पाण्यात बुडत जाणारी वैशू. हे स्वप्न नाही, हे सत्य आहे आणि हे सत्य माझ्या झोपेत सुद्धा पाठलाग करतंय. माझ्यावर जीवापाड माया करणाऱ्या आत्याला सुद्धा मी दगा दिलाय. माझ्यावर असलेल्या तिच्या भाबड्या आंधळ्या विश्वासाला मी सुरुंग लावलाय. कारण मनुष्याच्या मनोविकारांपेक्षाही त्याच्या वासना अधिक प्रबळ असतात, ज्या त्याची सद्विवेक बुद्धी गिळंकृत करतात. क्षणभराच्या वासनेच्या भोवऱ्यात सापडूनच तो जीव पृथ्वीतलावर जन्म घेतो. तो मनुष्य जीव आयुष्यभर स्वार्थी, मतलबी, सुखलोलूप, ऐश्वर्यलोलूप, सत्तालोलूप अशा अनेक वासनांनी कायमच भरभटलेला राहतो. हे मी माझ्यापुरतं सिद्ध केलंय. रजू आत्यासमोर, समाजासमोर सज्जनपणाचा, चांगुलपणाचा नेहमीच मुखवटा घालून जरी मी वावरत होते, तरी दुर्योधनाने चढवलेला धर्मराजाचा मुखवटा होता तो. कथा कशी वाटली? जर आवडली तर लाईक करा आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.